पाठीमागे वळून पाहतो तर काय 80 वर्षाचा शेलार मामा आपल्याला आव्हान कराय. तहनाजीला मारलाय, हा मामा काय करणार आहे? उदयभान मामाच्या अंगावर येतो. एवढ्यात मामाने काय केलं? मामांनी मारलं उड्डाणाला. मामांनी मारलं उड्डाणाला. दात खाऊन केलं वाराला. दात खाऊन केलं वाराला. उभा चिरला उदय भाण्याला. उदय भाण्याला छातीवर मामा बसलेला. छातीवर मामा बसलेला. दातानं फोडलं नरडीला. माझ्या पोराला लात मारून चालला होता, आता तुला जिवंत सोडणार नाही. इकडे मावळे पळायला लागलेले. पळून जाणाऱ्या मावळ्याला सूर्याजी म्हणत आहे, अरे बाप पडला म्हणून पळताय कुठं? गडाचे दोर तोडलेले. जायचं असेल तर उड्या मारून मरावं लागेल. अरे त्यापेक्षा लढून मरा. परत युद्ध झालं. पठाणांना राजपुतांना कळलं उदयभान खलास झाला. सर्वांनी शरणागती पत्करली. माझ्या शिवाजी राजाच्या फौजेत नेम होता, जो शरण आला त्याला मरण नाही. गवताची गंजी पेटली. शिवाजी राजांना इशारा देण्यात आला. इकडे राजे म्हणत आहे, मासाहेब माझ्या तहानानं गड घेतला. मासाहेब माझ्या तहानानं गड घेतला. येतो राजे दौडायला लागलेले. पण इकडे गडावर काय घडलं म्हणा? रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेल्या आपल्या पोहराला पाहताच शेलार मामाना मिठी मारलेली आहे. तहाना 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 मा साहेबांना जर विचारलं, शेलार माझा तहाना कुठे, तर मी काय सांगणार? एवढ्यात रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेल्या आपल्या भावाला पाहता सूर्याजीने मिठी मारलेली आहे. दादा 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 बाळ रायबाने जर विचारलं, काका काका आबा कुठे, तर मी काय सांगणार? दादा काय सांगू जाऊन वहिनीला? दादा कस सांगू जाऊन वहिनीला? दादा दादा तुला वहिनी जाऊ नको म्हणत असताना तू आला. अरे येताना वहिनीच्या कपाळाचं कुंकुम पुसून आलास. दादा वहिनी तुम्ही तुमच्या कपाळाला कुंकू लावू नका.